बातमी रायगडमधून आहे। रायगडच्या महाड MIDC मध्ये भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये गोडाऊन ठेवलेल्या औद्योगिक वापरामधल्या प्लास्टिक पिशव्या आणि इतर वस्तू जळून गेलेल्या आहेत। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। तर रायगडच्या महाड MIDC मधली भंगाराच्या गोडाऊनला लागलेली आग आपण पाहतोय। या आगीमध्ये औद्योगिक वापरामधलं जे प्लास्टिकच्या पिशव्यांचं साहित्य होतं आणि इतर वस्तू होत्या त्या यामध्ये पूर्णपणे जळून गेलेल्या आहेत। दरम्यान अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। तर मोठी ही आग लागलेली होती भंगार गोडाऊनला महाडमध्ये आणि त्यामध्ये मोठं नुकसान झालंय। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रफुल्ल, नेमकं किती आर्थिक नुकसान झालेलं आहे? हे भंगारचं दुकान जे आहे ते मागील 3 महिन्यांपासून सुरू झालेलं आहे। खरं तर यापूर्वी या ठिकाणी एक कंपनी कार्यरत होती, मात्र नुकसानीत गेल्यामुळे ही कंपनी बंद झाली आणि या ठिकाणी भंगारचा व्यवसाय सुरू झाला आणि यात बरेचसे ऑइलचे ड्रम देखील मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे या म्हणजे आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात भडकली। मात्र महाड MIDC आणि MMEच्या जे अग्निशमन दल आहेत त्यांनी ही आग आटोक्यात आणली। जवळपास 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणलेली आहे। मात्र मोठ्या प्रमाणात जवळपास 7 ते 8 लाख रुपयांचं भंगार गोदामाचं जे नुकसान जे आहे ते यामध्ये झालेलं आहे। मात्र आग आता पूर्णपणे नियंत्रणात आल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।